जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। कलेक्टर कलेक्टर हाय हाय तुरंत झालाच पाहिजे। सरकारमध्ये तुम्ही आहात, तुम्हाला आंदोलनात उतरायची वेळ का आली? परिस्थिती अशी आहे की खऱ्या अर्थाने राष्ट्रीय महामार्ग हा 753L जो आहे त्याचं काम चालू झाल्यावर आम्ही पण विकास झाला म्हणजे विकासाचा भूक सरकार आहे, मोदी साहेबांच्या नेतृत्वात खूप चांगलं काम झालं मान्य आहे। तर शेतकऱ्यांना रोजीरोटीवर उठवून, शेतकऱ्यांना तुम्ही जीवनातून उठवून तुम्ही जर विकास करत असाल तर विकास कोणाला मान्य नाही, त्याच्यात मनाही मान्य नाही। सरकारने मधल्या काळामध्ये जे पद्धती समृद्धीच्या संदर्भामध्ये धोरण घेतलं की 5 पट्टी रक्कम दिली, बाजार भावाची रक्कम त्याच्या 5 पट्टी रक्कम दिली, त्याच्यानंतर त्याला परत 100% दिलासा रक्कम दिली आणि एक चांगल्या पद्धती रक्कम दिल्यानंतर शेतकऱ्याला दुसऱ्या ठिकाणी त्याला रोजगारासाठी कुठेतरी एक साधन उपलब्ध झालं। आजच्या या प्रशासनाच्या याच्यामध्ये मधल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये जे निर्णय हायवेला याच्यासाठी घेतले, भूसंपादनासाठी घेतले, त्या निर्णयाच्या विरोधात खऱ्या अर्थाने आम्ही आहे। मधल्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेच्या सभागृहात ते मांडलं होतं की त्या सरकारने चांगलं दिलं, आता तेच सरकार परत आहे, महायुती सरकार आहे। शेतकऱ्याची पाठीशी उभं राहणं हे काही गैर नाही आहे, शेतकऱ्याची पाठीशी मी पण उभा आहे। सरकार असेल नसेल मला माहीत नाही, पण खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांना उद्याच्या दिवसाची त्यांची हक्काची रोजीरोटी जर कायमस्वरूपी जात असेल तर त्यांना चांगला मोबदला मिळाला पाहिजे। प्रशासन काय करत आहे? डेप्टी कलेक्टरने काय केलं? हे जो पहिल्यांदा मुक्ताईनगरहून नॅशनल हायवे गेला त्याला 3200 रुपयाचा रेट दिला गेला आणि इथे 44 रुपये स्क्वेअर मीटरचा रेट दिला गेला। 44 रुपये स्क्वेअर मीटर म्हणजे स्क्वेअर फूट जर 20 रुपये म्हटलं, हात रुमाल 20 रुपयाच्या वर येतो। त्याची शेत जमीन कायमची जाते आहे, त्याचा रोजीरोटी कायमची जाते आहे, त्याच्यासाठी काहीतरी कोणाच्या मनात संवेदना आहे की नाही? बळीराजाला फक्त बळीराजा म्हणायचा, देशाचा सगळं पोशिंदा म्हणायचा, मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, सभागृहात मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, त्या असं करू तसं करू करायचं आणि ज्या ठिकाणी विकास होतोय त्या ठिकाणी शेतकऱ्याला देताना हात आखडता घ्यायचा। तर मोठ्या मोठ्या त्या अदानी अंबानीला देताना आपण विचार करत नाही, हा छोटा शेतकरी याला विचार का करतोय? हा तर सवाल माझा पण सरकारला आहे। आणि आज हे सरकार जे आहे हे लोकांना देणारं, शेतकऱ्याला देणारं पण दिलं पाहिजे तो आता हा अवॉर्ड तात्काळ त्यांनी रद्द केला पाहिजे, त्याच्यावर लगेच नवाद बसून नवीन अवॉर्ड बनवला पाहिजे, ज्या अवॉर्डमध्ये शेतकऱ्याला योग्य रक्कम मिळेल। हा नॅशनल हायवे MSRTC सांगते नॅशनल हायवे आणि प्रांत सांगतो की नाही गावाचा आहे रस्ता आहे, गावातून जाणारा रस्ता आहे। नॅशनल हायवेला GR आहे आपल्याकडे, आता मी तुम्हाला दाखवू शकतो की हायवे टचच्या जागा, प्रत्येक जागा जी आहे ती कमर्शियल झोन म्हणून त्याला डिक्लेअर केलेलं सरकारने, हायवे नाही प्रशासनाने, आणि इथे मोजदाद करताना वेगळी मोजदाद करायची। म्हणून खऱ्या अर्थाने आजचं आज संतापातून आजपर्यंत इतकं काम झालं, शेतकरी आज उद्या आम्हाला न्याय मिळेल, तर न्याय मिळतच नाही। कलेक्टरने बी त्या पद्धतीत निकाल दिला आणि कलेक्टरने निकाल देताना एक तर्फी निकाल दिला। कलेक्टर सांगते मी या अडचणी येऊन जाईल। याच्यापूर्वीच्या कलेक्टरने जळगावच्या बायपासला देताना 100 करोड रुपयाचा मोबदला त्या शेतकऱ्याला दिला, शेतकऱ्यांनी मोठ्या मनाने जमिनी दिल्या। एखादी जमीन जाताना ती काय